नमस्कार सर्वांना, मी ॲडव्होकेट सुप्रिया पाठक. आज मी स्थानिक नगरसेवक कसा असावा या विषयावर व्हिडिओ काढणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी जर खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि शेअर नक्की करा. महानगरपालिका ही एक प्रभाग समिती बनलेली असते. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये एक जागा आहे. 5 वर्षाच्या मुदतीसाठी मताधिकाराच्या आधारे प्रभाग समितीवर सदस्य निवडले जातात. हे सदस्य नगरसेवक म्हणून ओळखले जातात. संविधानानुसार 18 वर्ष वय पूर्ण झाल्यावर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. पण आपण जेव्हा मतदान करण्यास जातो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्याच व्यक्तीला मतदान करतो जो आपल्यासाठी जरूरत आहे, जो आपल्यासाठी खरंच काम करणारा आहे, की आपण हा मतदानाचा दिवस फक्त सण म्हणून साजरा करतो. नगरसेवक हा आपल्याला आपल्या जवळची व्यक्ती हवे, जी व्यक्ती आपल्यासाठी कधीही कुठल्याही वेळेला धावून येणारी असावी. अशी व्यक्ती नगरसेवक म्हणून खरंच आपण तिला निवडून देतो? हा प्रश्न माझा प्रत्येक जनतेला आहे, प्रत्येक व्यक्तीला आहे. कारण लोकसभा असू द्या, आमदारकीचं इलेक्शन असू द्या, त्या इलेक्शनच्या दरम्यान किंवा त्या मतदानाला आपल्याला एवढी फरक नाही पडत. पण जेव्हा नगरसेवकाचं आपण इलेक्शन निवडून देतो त्यावेळेस आपल्याला खरंच नक्कीच फरक पडतो. कारण नगरसेवक हा आपल्या एरियातला असतो, हा एरियामध्ये काम करणारा असतो. कुठल्याही सामाजिक दर्जाच्या पदावर काम करत असताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या व्यक्तीला समाजाची तळमळ असली पाहिजे. त्याचबरोबर समाजसेवेची त्याला बाळकडू त्याच्या अंगात भिनलेलं असला पाहिजे. ज्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यास सामान्य नागरिकांना त्यांच्या नोकरीधंद्यामुळे वेळ नसतो त्यावेळेस नगरसेवकाने पूर्ण वेळ दिला पाहिजे. उमेदवार शिकलेला असावा किंवा नसावा याबाबतीत दुमत असू शकते, पण त्याच्यामध्ये जीवनविषयक मूल्ये असावीत. म्हणजे कठोर परिश्रम, चिकाटी, प्रामाणिकपणा, पैशाची फेरफार न करता फक्त आणि फक्त लोकांसाठी त्यांनी कामे करावीत. शिक्षण असो किंवा नसो, पण नगरसेवकाकडे वेळेचे व्यवस्थापन हे उत्कृष्ट दर्जाचे असलेच पाहिजे. कारण त्याला दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी जास्तीत जास्त लोकांची कामे करणे हे फार अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नगरसेवकाकडे स्वतःचे मत मांडण्याची क्षमता असली पाहिजे. जेव्हा लोकांच्या भल्यासाठी खरंच त्याला उभं राहायचं असेल, खरंच जर त्यांना समोर जायचं असेल तर पक्षश्रेष्ठीचा निर्णय धुडकावून त्यांनी त्याचं स्वतःचं ठाम मत हे मांडलंच पाहिजे. राजकारण हे जरी व्यवस्थेचे मूलभूत अंग असले तरी त्याला दिलेला वेळ नगरसेवकाला हा त्यांनी किती समाजकारणासाठी घालवावा की किती राजकारणात घालवावा ह्याचे व्यवस्थित व्यवस्थापन हे त्याच्याकडे असावे. मतदान करा परिवर्तनासाठी, स्वतःसाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही मतदान करा. तुम्ही मतदान करत असताना तुम्ही वेळेचा विचार करा आणि तुम्ही पुढच्या 5 वर्षाचा सुद्धा विचार करा की तुम्ही कोणाला मतदान करणार आहात. कारण हा फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे. मतदानाचा दिवस आपल्याला सण म्हणून साजरा करायचा नाही आहे, तर एक जिम्मेदार व्यक्ती म्हणून तुम्हाला तो साजरा करायचा आहे. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो नक्कीच शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.